हवामान अंदाज या युट्यूब चॅनल मध्ये मी युवराज आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे। तर शेतकरी मित्र, महाराष्ट्रात सध्या एकदम स्वच्छ असे वातावरण आहे, परंतु शेतकरी मित्र 20, 21 आणि 22 या तारखांना थोडेफार ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे। आणि देशात पाहिलं असता तेलंगणा, तसेच केरळ, आंध्र प्रदेश या भागामध्ये पावसाचे सध्या वातावरण आहे। तसेच कर्नाटक मध्ये देखील 19 आणि 18 तारखेला थोडाफार पाऊस पडण्याचा अंदाज आहे। तर शेतकरी मित्र, महाराष्ट्रात वातावरण पूर्णतः कोरडे राहणार आहे। 9 जानेवारी पर्यंत सध्या तर 9 जानेवारी पर्यंत वातावरण कोरडे राहणार आहे, परंतु बंगालच्या उपसागरामध्ये जो पावसाचे वातावरण तयार झाले त्याचा प्रभाव हा 21, 22, 23 तारखेपर्यंत काही राज्यांमध्ये जाणवणार आहे। तेलंगणा, केरळ तसेच कर्नाटकचा काही भाग या भागामध्ये 30 तारखेपर्यंत पावसाचा अंदाज राहणार आहे। तसेच 26 तारखेपर्यंत पाऊस ढगाळ वातावरण आणि पाऊस तेलंगणा, कर्नाटक या राज्यांमध्ये, केरळ या राज्यांमध्ये पाऊस राहू शकतो। परंतु महाराष्ट्रात शेतकरी मित्र 9 जानेवारी पर्यंत कसल्याच प्रकारचे वातावरण हे पावसाळी नाही। तर तसे पाहिलं असता 2 जानेवारी पर्यंत काही राज्यांमध्ये फक्त पावसाचा अंदाज आहे आणि बंगालच्या उपसागरामध्ये पावसाचे वातावरण आहे। परंतु 2 जानेवारी पासून पुढे पाहिलं असता 9 जानेवारी पर्यंत देशामध्ये पूर्णतः वातावरण कोरडे राहण्याचा अंदाज आहे। तसेच पाहिलं असता महाराष्ट्रात 9 जानेवारी पर्यंत कसल्याच प्रकारचा वातावरण दूषित नाही। फक्त 21 आणि 22 तारखेला 21, 22 या तारखांना महाराष्ट्रात वातावरण ढगाळ राहण्याचा अंदाज आहे, परंतु पावसाचा कसल्याच प्रकारचा अंदाज नाही। तर शेतकरी मित्र 18, 19 तसेच 20 या तारखांना नॉर्मल ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे। सोलापूर, संभाजीनगर, अकोला, नांदेड, नागपूर, विदर्भ साईडला, तसेच नाशिक, सोलापूर, सांगली या भागामध्ये 20, 21 तारखेपर्यंत नॉर्मल वातावरण ढगाळ राहण्याचा अंदाज आहे। अंशतः ढगाळ राहणार आहे, काही भागातच राहण्याचा अंदाज आहे। परंतु शेतकरी मित्र, महाराष्ट्रात पावसाचे वातावरण कसेच नाही, परंतु थंडीत ही खूप वाढ होणार आहे। आपण पाहणार आहोत कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अंश आणि किती थंडी पडणार आहे। काही जिल्ह्यामध्ये खूप थंडी पडण्याचा अंदाज आहे, परंतु शेतकरी मित्र ही थंडी जवळजवळ सध्या तरी 9 जानेवारी पर्यंत थंडीची वाढ होतच राहणार आहे, एकदम जास्त अशी थंडी राहणार आहे। परंतु 21, 22 2-4 दिवस थोडंफार नॉर्मलचा थंडीमध्ये घट येण्याचा अंदाज आहे। तसे पाहिला असता महाराष्ट्रात कसल्याच प्रकारचे पावसाळी वातावरण नाही। बंगालच्या उपसागरामध्ये फक्त पावसाळी वातावरण तयार झाले आणि त्याचा प्रभाव हा तेलंगणा, केरळ या भागामध्येच होण्याचा अंदाज आहे, तसेच चेन्नई या भागामध्येच। आणि महाराष्ट्रात त्याचा प्रभाव कसला जाणवणार आहे, फक्त थंडीमध्ये वाढ होणार आहे। आता आपण पाहतो जवळजवळ सर्वच मॉडेल हे वातावरण महाराष्ट्रात एकदम क्लिअर असे दाखवत आहे। फक्त जे पाहिलं फक्त बंगालचा उपसागर या ठिकाणी पावसाचे वातावरण आहे, आणि ते पण वातावरण 23 तारखेपासून 23-24 तारखेपासून निवळण्यास सुरुवात होणार आहे। आणि त्यामुळे पूर्ण देशातच 24 तारखेपासून पुढे वातावरण पूर्णतः कोरडे राहण्याचा अंदाज आहे। तो महाराष्ट्रात लातूर, बीड, अकलूज, संभाजीनगर, अहमदनगर, मालेगाव, जळगाव या पूर्ण भागामध्ये 13-12 अंश सेल्सिअस असेल सकाळचे तापमान राहणार, त्यामुळे थंडीत खूप अशी वाढ होणार आहे। आणि ही वाढ शेतकरी मित्र जवळजवळ 24 तारखेपर्यंत ही वाढ राहणार आहे। आणि 23 तारखेपासूनच 23 तारखेला देखील खूप अशी वाढ आहे, आणि 24 तारखेला थोडंफार नॉर्मलचा थंडीमध्ये घट होण्याचा अंदाज आहे। परंतु 24 तारखेला देखील एकदम जास्त अशी थंडी राहणार आहे, आणि 25 तारखेपासून व थोडी किंचितची थंडी कमी होण्याचा अंदाज आहे, परंतु थंडी ही राहणारच आहे। ही थंडी जवळजवळ काही जिल्ह्यामध्ये जास्त राहणार आहे आणि काही जिल्ह्यामध्ये कमी राहण्याचा अंदाज आहे। अकलूज, सोलापूर या भागामध्ये 25 तारखेपासून थंडी ही थोडीफार नॉर्मल कमी होण्याचा अंदाज आहे, परंतु नाशिक, मालेगाव, नंदुरबार,
तसे पाहायला असता अकोला, अमरावती, नागपूर या भागामध्ये थंडीचे प्रमाण हे चांगलेच राहणार आहे. तसेच लातूर, बीड, अहमदनगर, संभाजीनगर या ठिकाणी देखील थंडीत ही वाढच राहणार आहे. आणि ही वाढ शेतकरी मित्र ही वाढ जवळजवळ 9 तारखेपर्यंत ही वाढ कमी जास्त प्रमाण कळणार पण जास्तच थंडी राहणार आहे. काही जिल्ह्यातच थोडंफार नॉर्मलचा ज्या जिल्ह्यामध्ये थोडंफार ढगाळ वातावरण राहणार आहे त्या जिल्ह्यामध्ये फक्त थंडीचे प्रमाण हे घटणार आहे. परंतु अकोला, सोलापूर, सांगली, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागामध्ये थोडंफार थंडीचे प्रमाण कमी राहण्याचा अंदाज आहे. परंतु इतर जिल्ह्यामध्ये थंडीचे प्रमाण हे जास्तच राहणार आहे. तरी शेतकरी मित्र आपण आपल्या जनावरांची आणि आपल्या स्वतःची काळजी घ्या. असे ताजे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.